चंद्रपूरमधून मोठी बातमी येते। चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक ट्विस्ट येतोय, कारण चंद्रपुरात भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। सव्वा वर्षांसाठी महापौर पदाचा भाजपने ठाकरेंना प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। आधी कुणाचा महापौर यावर दोन्ही पक्षात सध्या चर्चा सुरू असल्याचंही सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। ठाकरे सेनेकडून मात्र कुठलाही प्रस्ताव आल्याचा इन्कार केला जातोय। 66 सदस्यांच्या सभागृहामध्ये भाजपचे 23 नगरसेवक विजयी झालेत, तर ठाकरेंचे 6 नगरसेवक आहेत, तर 27 नगरसेवक असलेल्या काँग्रेसलाही ठाकरेंच्या पाठिंब्याची आस आहे। चंद्रपुरात बहुमतासाठी 34 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे। चंद्रपुरात भाजप काँग्रेसला ठाकरेंच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणं अशक्य आहे। त्यामुळे ठाकरे सध्या किंग मेकरच्या भूमिकेत आहेत। असं असताना आता भाजपनेही ठाकरेंना सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव दिल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सारंग, आणखी एक मोठा ट्विस्ट येतोय। काँग्रेसची भांडणं संपत नाहीये, मात्र आता भाजपचा हा प्रस्ताव ठाकरे मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। माधवी, नक्कीच ही एक मोठी घडामोड मोड म्हणावी लागेल, कारण आपण जर पाहिलं तर शिवसेना उभाठा आणि भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासून चर्चा सुरू आहे सत्ता स्थापनेबाबत, आणि कुठेतरी दोन्ही पक्ष या दिशेने वाटचाल देखील करत आहे। मात्र शिवसेना उभाठा जी आहे ती अडून बसलेली आहे की महापौर आमचाच व्हायला पाहिजे, आणि त्यामुळे भाजपला असं वाटतं की आपल्याकडे 23 नगरसेवक असताना आपण जर पूर्ण वेळ शिवसेनेला महापौर पद दिलं तर कुठेतरी नगरसेवकांमध्ये एक चुकीचा संदेश जाईल, आणि त्यामुळे आता भाजपने एक नवीन प्रस्ताव शिवसेना उभाठाला दिलाय। ते म्हणजे सव्वा वर्ष आपण दोन्ही पक्ष महापौर पद वाटून घेऊ, आणि चर्चा जी आहे ती सुरू आहे, ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मात्र पहिले कोणाचा महापौर होणार, उभाठाचा की भाजपचा, यावर सध्या चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत संदीप गिरे यांचं असंही म्हणणं आहे की आमच्याकडे अधिकृत प्रस्ताव आलेला नाहीये, अधिकृत प्रस्ताव आला तर आम्ही याच्यावर नक्कीच विचार करू। म्हणजेच कुठेतरी शिवसेना उभाठा देखील या प्रस्तावावर सकारात्मक आहे, हे मात्र नक्की। नक्कीच आता 3 आठवडे उलटून गेलेले आहे। या निकालानंतर मात्र चंद्रपूरचा तिढा काही सुटत नाही, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल। सारंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर घडामोडींसाठी, माहितीसाठी। तर चंद्रपूर महापालिकेतलं पक्षीय बलाबल कसं आपण पुन्हा एकदा नजर टाकूयात। चंद्रपूरमध्ये एकूण नगरसेवकांचा आकडा आहे 66, बहुमताचा आकडा आहे 34। काँग्रेसचे 27 नगरसेवक विजयी झालेत, भाजपचे 23 नगरसेवक विजयी झालेत, तर काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे 3 नगरसेवक आहेत। ठाकरेंची शिवसेना 6 नगरसेवकांसह किंगमेकरच्या भूमिकेत आहे। वंचितचे 2 नगरसेवक, बसपाचा 1, शिवसेनेचा 1, अपक्ष 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे।